नमस्कार मैत्रिणींनो. आपल्या घरी सत्यनारायणाची पूजा म्हटलं की सगळ्यात आधी आठवतो तो म्हणजे सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा. पण हा शिरा फक्त गोड असून नाही चालत, तर तो अगदी मऊ, तुपाचा सुंदर सुगंध असलेला, खमंग आणि प्रत्येक घासाला प्रसादाची चव देणारा झाला पाहिजे. आज मी तुम्हाला अशी सोपी पद्धत सांगणार आहे, ज्यामुळे शिरा अगदी परफेक्ट जमेल आणि प्रसाद देताना प्रत्येकजण आवर्जून विचारेल, वाह, शिरा खूपच छान झाला आहे. तर शिराचं प्रमाण, रवा, साखर, तूप आणि दूध, पाणी किती घ्यायचं इथपासून सगळ्या महत्त्वाच्या टिप्स आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर या प्रसादासाठी सगळं साहित्य आपण 1.25 वाटीच्या प्रमाणात घेतलेलं आहे. ह्या वाटीने 1.25 वाटी रवा, 1.25 वाटी साखर, त्यानंतर इथे मी 2 वाट्या दूध आणि 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. यानंतर ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, विलायची पावडर आणि 1.25 वाटी तूप घेतलं आहे. तर एक पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये मी सगळं तूप घालून घेतलं आहे. फक्त 1 चमचा तूप आपल्याला साईडला ठेवायचं आहे. ते कधी वापरायचं ते व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. आता तूप छान गरम करून घ्यायचं आहे आणि शिऱ्यासाठी रवा घेताना तो खूप बारीकही घ्यायचा नाही आणि खूप जाडही घ्यायचा नाही. नॉर्मली मार्केटमध्ये एकतर खूप बारीक रवा मिळतो, नाहीतर खूप जाड मिळतो आणि एक मध्यम आकाराचा रवा मिळतो. तर इथे आपल्याला मध्यम साईजचा जो रवा आहे तो घ्यायचा आहे. ह्यामुळे शिरा अगदी मस्त छान दाणेदार होतो. तुम्ही जर बारीक रवा वापरला तर तो थोडासा चिकट होऊ शकतो आणि जाड रवा घेतला तर शिरा कचकच लागू शकतो. त्यामुळे आपल्याला इथे मीडियम रवा घ्यायचा आहे. शिरा भाजताना कधीही गॅसची फ्लेम मोठी करायची नाही. आता यामध्ये केळी घालून घ्यायची आहे. इथे 2 छोट्या छोट्या केळी मी घालून घेतल्यात. मोठ्या साईजमध्ये असेल तर फक्त तुम्ही इथे एकच केळी घेऊ शकता. आता चमच्याच्या साहाय्याने केळी अशी मॅश करून घ्यायची आहे. त्यामुळे त्या रव्यामध्ये ती व्यवस्थित अशी मिक्स होईल. बरेच जण काय करतात, शिरा बनत आला की शेवटी त्यामध्ये केळी ॲड करतात. तर आपल्याला जसा हवा तसा फ्लेवर त्यामुळे भेटत नाही. त्यामुळे रवा भाजत असताना सुरुवातीलाच त्यामध्ये जर केळी ॲड केली तर शिऱ्याला अगदी मस्त असा स्वाद येतो. आता केळी छान अशी मिक्स झाली की त्यामध्ये सगळे तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स यामध्ये घालून घ्यायचे. म्हणजे ड्रायफ्रूट्स देखील रव्यासोबत अगदी मस्त असे भाजले जातात आणि त्याला छान अशी चव येते. शक्यतोवर शिरा बनवताना आपल्याला जाड बेसचीच कढई किंवा पॅन घ्यायचा आहे. त्यामुळे शिरा बेसला लागत नाही. तर तुमच्याकडे ट्रायप्लायची कढई असेल तर तुम्ही ती देखील वापरू शकता. ती शिऱ्यासाठी एकदमच बेस्ट आहे. आता हे सतत असं ढवळत राहायचं आहे आणि 1.25 वाटीच्या प्रमाणामध्ये सगळं साहित्य जर तुम्ही घेतलं तर शिरा अगदी प्रॉपर होतो, ड्राय होत नाही, चिकट होत नाही, खायला देखील अगदी भन्नाट लागतो. तर इथे मी काजू, बदाम आणि किसमिस घेतलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलेही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता. आता जोपर्यंत हा रवा आपण तुपामध्ये भाजून घेतो आहे तोपर्यंत मी दुसऱ्या एका पातेल्यामध्ये दूध गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तर इथे मी 2 वाटी दूध आणि त्यामध्ये 1 वाटी पाणी घालून घेतलेलं आहे. 1.25 वाटीसाठी अगदी परफेक्ट असं पाण्याचं दुधाचं मेजरमेंट आहे. अर्धं दूध अर्धं पाणी देखील घेऊ शकता. सगळं दूध घेतलं तरी देखील काहीच हरकत नाही. पण तुम्ही जर ह्या दुधामध्ये थोडंसं पाणी घातलं तर शिरा अगदी छान होतो, कारण पाण्यामुळे रवा फुलायला मदत होते. त्यामुळे थोडंसं पाणी यामध्ये घालणं आवश्यक आहे. तर तुम्ही यासाठी 2.5 वाटी दूध घेऊन अर्धी वाटी पाणी देखील घेऊ शकता. मी इथे 2 वाट्या दूध आणि 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. आता तुम्ही पाहू शकता रव्याचा कलर बऱ्यापैकी बदललेला आहे आणि सगळ्या घरामध्ये ह्या शिऱ्याचा मस्त सुगंध सगळीकडे दरवळतोय. तर जोपर्यंत सगळ्या घरामध्ये शिऱ्याचा वास दरवळत नाही तोपर्यंत रवा भाजला की नाही हे आपल्याला समजतच नाही. तर ह्याच पद्धतीने हा रवा अजून आपण एक 5 मिनिटभर भाजून घेणार आहोत. तर मैत्रिणींनो, रवा भाजताना अजिबात घाई करायची नाही. त्यानंतर यामध्ये पाणी किंवा दूध घालताना थंड पाण्याचा वापर किंवा थंड दुधाचा वापर करायचा नाही. दूध अगदी मस्त छान असं उकळून घ्यायचं. दूध घालताना गॅसची फ्लेम जेवढी शक्य असेल तेवढी कमी करायची आणि हळूहळू यामध्ये दूध घालून घ्यायचं. कारण रवाही गरम असतो आणि दूधही गरम असतं, तर याची भाप बऱ्याचदा आपल्या हातावर उडू शकते. त्यामुळे ही प्रोसेस आपल्याला खूप काळजीने करायची आहे.
आणि आता याला सतत असं चमच्याच्या साहाय्याने हलवत राहायचं आहे। सुरुवातीला जरी हे मिश्रण पातळ वाटत असलं तरी देखील घाबरून जाण्याची गरज नाही, कारण मी तुम्हाला सांगितलेलं प्रमाण अतिशय ॲक्युरेट आहे। त्यामुळे आता चमच्याच्या साहाय्याने याला असं व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे। आणि जाड बेसची जर कढई घेतली तर अजिबात घाबरायची गरज नाही, हा शिरा बेसला अजिबातच लागत नाही। आता तुम्ही बघू शकता परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आली आहे। आता 1/2 वाटी रवा, 1/2 वाटी तूप, त्याच्या प्रमाणामध्ये साखर देखील 1/2 वाटीच घालायची। तुम्ही जर किलोच्या प्रमाणात करणार असाल तर 1/2 किलो रवा, 1/2 किलो साखर आणि 1/2 किलो तूप यामध्ये घालायचं आहे। आता साखर घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित असं छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मैत्रिणींनो, शिरा परफेक्ट झाल्याची अजून एक ट्रिक सांगू का? जेव्हा कडेने तूप सुटायला सुरुवात होती तेव्हा समजून घ्यायचं की आपला शिरा अतिशय परफेक्ट असा झालेला आहे, कुठेही बिघडलेला नाही। आणि तुम्ही बघू शकता हा ना पातळ झाला आहे ना ड्राय झाला आहे, चिवट झाला आहे, अतिशय मस्त आणि परफेक्ट कन्सिस्टन्सीमध्ये शिरा बनवून तयार झालेला आहे। तरी देखील आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि 2 मिनिटभर याची आपल्याला इथे वाफ काढून घ्यायची आहे। तर ही प्रोसेस देखील तेवढीच महत्त्वाची आहे। 2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता ह्याच्या कडेने मस्तपैकी तूप सुटायला सुरुवात झाली आहे, म्हणजे मैत्रिणींनो आपला शिरा अगदी परफेक्ट असा बनून तयार झालेला आहे। आता सगळ्यात शेवटची प्रोसेस यामध्ये करायची आहे ती म्हणजे यामध्ये वेलची पावडर घालायची। मी या आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे, कुठलाही गोडाचा पदार्थ किंवा स्वीट डिश करताना वेलची पावडर ही सगळ्यात शेवटी घालायची, म्हणजे त्याचा वास कायम राहतो, तो उडून जात नाही किंवा त्याचा स्वाद देखील कमी होत नाही। तर आता हे असं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर वेलची पावडर घालायचं आणि थोडासा व्हिडिओ यामध्ये स्किप झाला, यामध्ये दुधात भिजून थोडासा केशर देखील ॲड केलेला आहे। तर तुम्ही कलर बघू शकता, केशर टोटली ऑप्शनल आहे, नाही घातला तरी देखील काहीच हरकत नाही। आता यामध्ये वेलची पावडर घालायची आणि परत एकदा मिक्स करायचं। आणि मैत्रिणींनो, सत्यनारायणाचा प्रसाद म्हटल्यावर तुळशीची पानं तर हवीच। विलायची पावडरसोबत तुळशीची पानं देखील यामध्ये आपण घालून घेतलेली आहे। आणि आता जरी हा शिरा तुम्हाला थोडासा लपलपीत असा वाटत असला तरी देखील वाफ काढून घेतल्यानंतर याला परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी येते। आणि शिरा थंड झाला की तसाही तो थोडा घट्ट होतो, त्यामुळे अजिबात घाबरून जाण्याची गरज नाही। तर इथे आपण पाण्याचं प्रमाण, साहित्य सगळं व्यवस्थित असं तुम्हाला सांगितलेलं आहे। रवा कुठला वापरायचा, कसं भाजायचं, किती वेळ भाजायचं आणि दुधाचं प्रमाण, पाण्याचं प्रमाण, साखरेचं प्रमाण देखील व्यवस्थित असं सांगितलेलं आहे। सगळ्यात शेवटी 1 चमचा जे आपण तूप काढून ठेवलं होतं ते घालायचं, म्हणजे शिऱ्याला छान अशी चकाकी येते। तर भरपूर अशा टिप्ससहित आपण आज हा प्रसादाचा शिरा इथे बनवलेला आहे। मैत्रिणींनो, तुम्ही देखील ह्या श्रावणामध्ये रेसिपी नक्की ट्राय करा। कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट करून सांगा। माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका। आणि हा प्रसादाचा शिरा तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा। भेटूया आपण एका छानशा नवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत खूप 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 धन्यवाद।